उद्यापासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. शंभूराजे साहेबांवरती विश्वास आहे, ते काय करायचं हे करतील बघतील, परंतु आमचं म्हणणं आहे की उद्याचं उपोषण होणार आहे. आता आपण शरद पवार साहेबांच्या नादी लागलात व कुठेतरी भरकटत जात आहात. आता हे खामट कोण आहे नवीनच, जायतले खामटन खाटन फुटन लय आले जाऊन तिकडे. फक्त फडणवीस साहेबाला एवढं सांगा, खोटे केसेस नका करू, त्या मागे घ्या. काय नेरेटिव्हचा प्रश्नच येत नाही. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण करतायत. उद्यापासून आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. शंभूराजे साहेबांवरती विश्वास आहे, ते काय करायचं हे करतील बघतील, परंतु आमचं म्हणणं आहे की उद्याचं उपोषण होणार आहे. उद्या उपोषणाला प्रशासन भेटीला आलं नाही किंवा सरकार भेटीला आलं नाही म्हणून काय उपोषण थांबणार नाही. उद्या ते उपोषण कठोर सुरू होणार आहे, उद्या 10 वाजल्यापासून सकाळी. दरम्यान कोणत्या मागण्यांसाठी जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटलांची मागणी. पोलीस भरतीत जात प्रमाणपत्रामुळे मराठा तरुणांना अडचणी. जात प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची वेळ देण्याची मागणी. ओबीसींच्या सवलती मराठा समाजाच्या मुलींसाठी लागू करा. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ का बंद केला? ईडब्ल्यूएस पुन्हा सुरू करण्याची जरांगे पाटलांची मागणी. 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे याची तारीख जाहीर करणार. मुंबईला कोणत्या तारखेला जायचं याची तारीख ठरवणार. प्रसाद लाड यांनी ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर निशाणा साधला. मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, नरेटिव्हची नाही, अशी टीका प्रसाद लाड यांनी जरांगेंवर केली. जरांगे, मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, नरेटिव्हची नाही. काल आपण मला शिवीगाळ करताना जो आकांतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारलं असं सांगितलं त्याची मूळ हकीकत जाणून घ्या. हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नाही तर ठाणे पोलीस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी 2023 ते 24चे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक होतं. 6 जून 2024च्या जाहिरातीनुसार त्यांच्याकडे 2024 ते 25 या वर्षाचं प्रमाणपत्र होतं. त्यामुळे त्यांनी स्वतः एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी असं हमीपत्र दिलं. मराठा समाजासाठी 60 वर्षात कुणी काय केलं आणि कुणी काय केलं नाही यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या. दरम्यान प्रसाद लाड यांनी ट्विटरवरून केलेल्या टीकेला जरांगे पाटलांनी देखील प्रत्युत्तर दिले. लाड साहेब दिला ना, तुम्ही काल भाऊ दादा म्हणले तर आम्हाला, आम्ही तुम्हाला माझ्यापेक्षा वयानं मोठा असताना आम्ही दादा म्हणतो तुम्हाला. दिला ना, न निघणार. कधीच मराठ्यांना असं वाटलं होतं आता आरक्षण मिळेल का नाही, ते मिळालंय. फक्त फडणवीस साहेबाला एवढं सांगा, खोटे केसेस नका करू, त्या मागे घ्या. काय नेरेटिव्हचा प्रश्नच येत नाही. आम्ही डोक्यावर घेऊन नसतो म्हणलो ना 50 बाऱ्या, तुम्हाला आमची भाषाच कळा ना. भाजप आमदार अमित साटम यांनी देखील जरांगे पाटलांवर टीका केली. जरांगे पाटलांचं आंदोलन भरकटत चालल्याचा आरोप साटम यांनी जरांगे पाटलांवर केला. दरम्यान साटम यांच्या टीकेला देखील जरांगे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. माननीय मनोज जरांगे पाटीलजी, आपण ज्या वेळेला मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतलात व उपोषणाला बसलात त्यावेळेला मला एक सामान्य मराठा म्हणून आपला खूप अभिमान वाटला. परंतु आता आपण शरद पवार साहेबांच्या नादी लागलात व कुठेतरी भरकटत जात आहात. इतर समाजाचा पाठिंबा जो आपल्याला मिळत होता, आपल्या बोलण्या आणि वागण्यामुळे आता आपण त्यापासून कुठेतरी दुरावत चाललात असे मला वाटते. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आई जगदंबेच्या चरणी मी ही प्रार्थना करतो की कपटी शक्तींच्या संमोहनातून आपण बाहेर पडावे. आता हे खामट कोण आहे नवीनच, जायतले खामटन खाटन फुटन लय आले जाऊन तिकडे. हे काय 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 याची कोणची शक्ती आणि फिक्ती. तूच नादी लागू नको म्हणा, बाद होशील. तुझ्या संग ती नीट नाही. चला जाऊ तिकडे असले किती. दरम्यान दिंडोरीचे शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरेंनी देखील मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. दरम्यान यावेळी दोघांमध्ये छगन भुजबळांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. मी 2009 साली
भुजबळांच्या विरोधात निवडणूक लढलोय. माझी टॅगलाईन होती का आरक्षणातील स्पीड ब्रेकर भुजबळांना हटवा, या मुद्द्यावर मी लढलोय. यावेळेस भुजबळ कोणत्याही पक्षात, काल परवा ते पवार साहेबांना भेटून गेले, ते पवार साहेबांच्याही पक्षामध्ये आले तरी लोक पाडतील अशी परिस्थिती. यावेळेस भुजबळ हटाव ही मोहीम लोकांनी हातात घेतलेली. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. दरम्यान आपल्या विविध मागण्यांसाठी जरांगे पाटलांकडून पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपोषण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.